बघा आता आपल्याकडे सगळे कार्बेनियन दिलेले आहेत आणि कार्बेनियनची स्टॅबिलिटी कोणत्या इफेक्ट वर डिपेंडंट असते? यस, प्लस आहे मायनस आहे प्लस आहे. मायनस आहे. ठीक आहे. NO2 चा कोणता? मायनस आहे. मायनस मायनस आहे. CH3 चा प्लस आहे आणि O प्लस आहे. काल सांगितलं प्लस होतं. आर प्लस आर. मग आपली स्टॅबिलिटी वाढवणारे पहिले दोन आहे, त्याच्यात पण जास्त कोण आहे? रेझोनन्स. मायनस आहे. सगळ्यात बेस्ट कोणता? पहिला, देन दुसरा. सेकंड कमी देणारा इफेक्ट कोणता? प्लस आहे की प्लस आर? प्लस आहे. 3 आणि हा काय झाला? सो आन्सर आलं 1 2 3 and 4. समजलं ना? हो सर. एक मिनिट, खालचं पण एकदा सांगा मला. इथलं एक्झाम्पल, हे एक्झाम्पल कसं आहे? सेम काय आपल्याकडं? ग्रुप डिस्ट्रीब्युशन कसं आहे? डिफरंट आहे. डिफरंट पोझिशन. NO2 चा इफेक्ट कोणत्या पोझिशनला होतच नाही, असं कोणतं पोझिशन आहे? मेटा. मेटल. आणि मग आपल्याला NO2 चा इफेक्ट पाहिजे का नाही पाहिजे? नाही पाहिजे. नक्की पाहिजे सर. हे काय वरतीच लिहिलं ना. आपल्याला कोणता इफेक्ट पाहिजे? मायनस आर. NO2 चा तोच असतो. NO2 चा मायनस आर. ऑर्थोला की पॅराला? ऑर्थो पॅरा. NO2 चा इफेक्ट ऑर्थोला जास्त की पॅराला जास्त? प्यारा. पॅराल सर. कस काय ते पण सांगा मला. पॅराला कमी सर. सर डिस्टन्स जास्त. मी असं विचारलं की जो NO2 आहे तो, पहिली गोष्ट हे क्लिअर करा की NO2 मुळे तुमचा जो कार्बोकॅटायन आहे ज्याच्यावर चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह. तो कसा होतो? पॉझिटिव्ह. स्टेबल. हे कळतंय ना का नाही? परत एकदा थांब परत एकदा सांगा. कार्बोकॅटायन जर असेल तर कोणते इफेक्ट बघायचे? प्लस आय प्लस आहे. प्लस आर. ठीक आहे. कार्बेनियन चा स्वतःचा चार्ज काय आहे? मायनस. मायनस. त्याला स्टेबल करणारे इफेक्ट पण कसे? मायनस आहे. मायनस आहे. हा. मग आता NO2 चा इफेक्ट कोणता आहे? मायनस आर. म्हणजे हे सगळे स्टेबल होणार. मग त्यात आपल्याला बघायचं. आता हा NO2 विसरून जा, याचा इफेक्ट होतो का? नाही होत. राहिला इथला NO2 ऑर्थोचा आणि इथला पॅराचा. मग आता दोघांचा इफेक्ट कोणता आहे? मायनस आर. पण रेझोनन्स हा डिस्टन्स वर डिपेंडंट आहे का? नाही. तुम्ही जे मला म्हणता की NO2 जवळ आहे हा लांब आहे, त्याचा काही संबंधित नाही रेझोनन्सच्या बाबतीत. पण NO2 त्याच वेळेस दुसरा कोणता इफेक्ट देतो? मायनस आहे. मायनस आहे. आपण कोणता आहे? मायनस आहे. मायनस आहे. मायनस आहे. कोणता मायनस आहे जास्त इफेक्टिव्ह? ऑर्थोचा. ऑर्थो. त्यामुळं सगळ्यात बेस्ट स्टेबल कोणता आहे होणार? पहिला. ऑर्थो वाला. पहिला. त्याच्यानंतरून प्यारा. पॅरा हा 2 नंबरला आला. त्याच्यानंतरून फोर्थ का म्हटले ते सांगा आधी मला. यस, मी आता काय म्हटलं? NO2 चा या पोझिशनला म्हणजे कोणती बीटाला इफेक्ट नाही, पण कोणता इफेक्ट नाही? प्लस आर. मायनस आर. नाहीये तिथं, पण कोणता आहे? मायनस आहे. मायनस आहे. नंबर 3 आहे, तो काही खूप मोठा नाहीये, खूप लांब आहे, तो 4चा आहे, पण इथं अजिबातच नाहीये. त्याच्यापेक्षा तो ऍटलिस्ट आहे तरी. म्हणून 3 नंबरला कोण येणार? हा. आणि देन कोणता आला? 4. समजलं का? सर बोला. तुम्ही सांगितलं होतं की मेटा पोझिशनले मायनस आर इफेक्ट, मेटा पोझिशन ही मायनस आर इफेक्ट मुळे ऍक्टिव्हेट जास्त असते म्हणून.
हा ते काय सांगितलं होतं ते पण सांगतो बघ. इथं बघा, ही तुमची बेन्झिन आहे, इथं तुम्ही जोडलाय समजा NO2. NO2 चा इफेक्ट कोणता? मायनस आहे. NO2 इलेक्ट्रॉन घेतो, कोणाचे घेतो? ऑर्थो आणि पॅरा. प्लसचा अर्थ काय होतो? एमटी, बरोबर ना? एमटी. हो हो सर. सर. मग आता बाकी सगळे प्लस 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 एमटी झाले, पण इथं काही फरक पडला नाही, त्यामुळं तो कसा वाटतो? मायनस. मग हा मायनस चार्ज याच्या समोर जर आपण एखादा इलेक्ट्रोफाईल आणला, इलेक्ट्रोफाईल फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतला H+ समजा, तर हा इथं रिॲक्शन देतो असं मी म्हटलं होतं की या ठिकाणच्या रिॲक्शन फास्ट होतात जर विथड्रॉइंग ग्रुप जोडला तर. पण हा विषय रिॲक्शनचा चाललाय ना, आपण पॉइंट काय बघतोय? स्टॅबिलिटी ऑफ कार्बेनियन. सो कार्बेनियनला आपण हा लॉजिक लावू शकतो का? नाही. समजलं ना? तर प्रत्येक वेळेस मेटापोजिशन ही बस स्टॉप सारखीच असेल का? म्हणजे तिथे रिॲक्शन त्याचा इफेक्टच नाही पडणार का तिथे जर कोणता ग्रुप असेल तर? नाहीच होणार. हे बघ, परत इकडं थांबा 2 मिनिटं. आता रिंग असेल, रिंगला ए नावाचा ग्रुप जोडला जो इलेक्ट्रॉन देतो, म्हणजे तो काय लिहू आता इथं डोनेटिंग आहे. तर रिंगला कुठे कुठे ऍक्टिव्हेट करतो? ऑर्थो आणि बोला पॅरा. परत एक रिंग आहे, याला जोडला बी, हा कोणता इफेक्ट देतोय? विथड्रॉ, इलेक्ट्रॉन ओढतो. मग त्यावेळेस तुमची रिंग कुठे ऍक्टिव्हेट होती? मेटा. आता ऍक्टिव्हेट होती म्हणजे मेटाला काय होतात? जास्तीत जास्त रिॲक्शन. आणि इथे ऍक्टिव्हेट होती म्हणजे या दोन्ही ठिकाणी जास्तीत जास्त काय होणार आहे? रिॲक्शन. ओके. पण मग क्लिअर करून घ्या, देणारा असेल तर ऑर्थो पॅरा आणि घेणारा असेल तर कोणता? मेटा. हे समजलं? नीट समजून घ्या मी काय म्हणतो ते. मेटाला रिॲक्शन झाल्याच्या नंतरून त्या मेटाला एखादा ग्रुप होणार. समजा हे ऑलरेडी होता, आता तिथे एखादा ग्रुप जोडला गेला झेड नावाचा, मग तो जोडल्यानंतर आपण ठरवतो की कार्बेनियन स्टेबल आहे का अनस्टेबल आहे. याच्यातलं समजा हा कार्बेनियन आहे, पण मी ते बोलतच नाही. मी काय म्हणत होतो, रिॲक्शनच्या आधीच मेटा पोझिशन जास्त रिॲक्टिव्ह असती, ती रिॲक्शन झाल्यावर हा प्रॉडक्ट तयार होतो, आणि तो प्रॉडक्ट तयार झाल्यावर त्या टाईपचे 4 आपल्याला सध्या दिलेले. ओके. म्हणजे हा जो विषय चाललाय, जो मी आधी बोलला, तो रिॲक्शन मेकॅनिझमचा आहे, आणि आता आपण फक्त काय बघतोय सध्या? स्टॅबिलिटी. फरक समजला का? हो सर. चला सगळ्यांनी बोलायचं आता. पहिल्या स्ट्रक्चर मध्ये NO2 चे कोणकोणते इफेक्ट आहेत? -R, -I. -R आणि -I. ओके. दुसऱ्यामध्ये NO2 चा कोणता इफेक्ट आहे? मायनस -I. तिसऱ्यामध्ये -I, -R. -R आणि -I. चौथ्यामध्ये इफेक्टच नाहीये. बरं ठीक आहे. पहिल्यामध्ये जो पहिली गोष्ट, पहिल्यामध्ये जो रेझोनन्स आहे आणि तिसऱ्यामध्ये जो रेझोनन्स आहे तो सेमच आहे, कारण रेझोनन्स डिस्टन्स वर डिपेंड नसतो. म्हणजे दोन्ही रेझोनन्स कसे झाले? सेम. स्टेबल. मग आता पहिल्या मधला -I जास्त इफेक्टिव्ह का तिसऱ्या मधला? फर्स्ट वन. ओके. मग आता आपल्याला एक कळलं की सगळ्यात बेस्ट कोणता आला? फर्स्ट. देन कोणता आला? सेकंड. थर्ड. हा म्हणजे थर्ड. ओके. देन कोणता आला? सेकंड. देन फायनली कोणता आला? फोर्थ. समजला आता? हो सर. लिहून टाका. बघा, गिव्ह ऍसिडिक स्ट्रेंथ ऑर्डर फॉर. ठीक आहे. चला परत बोला. ऍसिडिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू विच इफेक्ट? -R. बर, आपल्याकडे काय सेम दिलेलं आहे?
सेम काय सगळीकडे? बेन्झीन आणि ओएच पोझिशन. बघा रेड कलर मधलं सगळं सेम आहे का? आहे ना? हो सर. मग आपल्याला काय शोधायचं आता? इफेक्ट्स. NO2 चा कोणता? मायनस आर. क्लोरीनचा मायनस आय. CSC चा प्लस आय. OCSC प्लस आय. प्लस आर Plus R. मायनस आय. मायनस आर. प्लस आर हा मायनस आय आहे पण प्लस आर पण आहे. मग जास्तीत जास्त कोणता? प्लस आय. प्लस आर. चला मग कोणते आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे? पहिले दोन. त्याच्यातला पण जास्त कोणता? पहिला. सो आन्सर काय येणार? 1 2 3 and 4. 3 4. समजलं नाही? काय होतं? हो सेम सर. सेम पोझिशन आणि ग्रुप कसे होते? डिफरंट. आता सेम ग्रुप पण पोझिशन कशा आल्या? डिफरंट. Different. चला आता परत एकदा. सर हा बोला. सर प्लस आय हा जास्त स्टेबल का असतो प्लस आर पेक्षा? स्टेबल नाही नीट बघता. आपण काय म्हटलं? ऍसिडिटी ही कशावर डिपेंड आहे? निगेटिव्ह वाल्या इफेक्ट वरती. आता पहिल्या दोन मध्ये निगेटिव्ह आहे ते सगळं ठीक आहे पण आता इथं आले पॉझिटिव्ह. मग आपल्याला असा ग्रुप शोधायचा जो कमी पॉझिटिव्ह आहे. मग कमी पॉझिटिव्ह कोणता असतो? इंडक्टिव्ह का रेझोनन्स? इंडक्टिव्ह. हा म्हणजे इंडक्टिव्हची पॉवर कमी कोणापेक्षा? रेझोनन्स पेक्षा. पेक्षा. त्यामुळे आपण पहिले इंडक्टिव्हला प्रिफर करतो नंतरून कोणाला? रेझोनन्सला. पण कोणत्या केस मध्ये? फक्त पॉझिटिव्ह. ऍसिडिटी. ऍसिडिक त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह कमीत कमी बघायचे. पण जर पहिले दोन बघितले तर पहिले दोन्ही कोणते? निगेटिव्ह. निगेटिव्ह मध्ये कोणता बघायचा? जो जास्त पॉवरफुल येतो म्हणजे कोणता? रेझोनन्स. अँड देन मायनस आर. समजलं? हो सर. बरं. हो बरं हे ज्यांनी आन्सर सांगितलं खालचं तुम्हाला काही डाऊट आहे का आता याच्यात? वरचा आन्सर सर. हा बोल. सर फिनॉल हा ऑक्सिजन हा रिंगला लोन पेअर देऊ शकतो म्हणजेच प्लस आर इफेक्ट दाखवेल सर. आणि NO2 ग्रुप जर आपण फक्त इंडक्टिव्ह इफेक्ट साठी धरला तर याचा आन्सर 1 2 3 4 येईल ना सर? 1 2 3 4. पहिली गोष्ट काय आहे की आपण डिसाइड करायचं की क्वेश्चन काय. क्वेश्चन काय विचारलाय? ऍसिडिटी. ऍसिडिक स्टेट. ऍसिडिटी म्हणजे काय देणं? H प्लस. मग H H प्लस देणारा ग्रुप कोणता आहे? OH. OH. सगळे OH. मग सगळे OH जे ते HH देणार. म्हणजे आपल्याला सेम गोष्टी कम्पेअर करता येतात का? नाही सर. नाही. म्हणजे आपण OH च्या बाबतीत विचार करायचा नाही. मग कोणाच्या बाबतीत करायचा? NO2. आणि NO2 च्या बाबतीत पण काय करायचा? पोझिशनचा विचार करायचा. सो मी काय सांगितलं परत सांगतो. सेम गोष्टी कम्पेअर होतात का? नाही. नाही. मग आपण फक्त कोणत्या कम्पेअर करायच्या? डिफरंट. आणि त्याच्यातूनच तुमचा आन्सर येणार. सो तुम्ही एक तर NO2 चा स्टडी करा नाही तर कोणाचा करा? OH चा. पण OH सगळीकडे कसं आहे? सेम. सो त्याच्याकडे न बघता कोणाकडे लक्ष द्यायचं? मग NO2. समजलं? हो सर. ओके. तरी पण आपलं जे आन्सर आहे 1 3 2 4 हे चुकलेलं आहे. असं का झालं? तुमचं सगळं बरोबर आहे. तुम्ही सांगितलेलं पण सगळं बरोबर आहे. पण केमिस्ट्री मध्ये नेहमी काय येतात? एक्सेप्शन. Exception. Yes. बघा आता असं का झालं? सगळं एकाच ठिकाणी दिसलं पाहिजे. काय अवघड नाही त्याच्यामध्ये. बघा काय झालं थोडक्यात की तुमचा आन्सर होतो 1 1 3 2 4 आणि त्यांचं म्हणणं आहे की 3 1 2 4 आलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात 2 4 2 4 सेम आहे. कन्फ्युजन कोणामध्ये? 1 आणि 3 मध्ये. आता काय होतं बघा 1 मध्ये खाली दाखवले की 1 मध्ये इथं असं हायड्रोजन बॉन्डिंग होतं. म्हणजे हे डॉटेड जे दिसतंय ते. सो हायड्रोजन बॉन्डिंग होतं. आणि 3 मध्ये पण हायड्रोजन बॉन्डिंग होतं. पण तुम्ही जर इथं नीट बघितलं तर इथं फक्त एकच रिंग आहे.
ती रिंग स्वतःच्या आतमध्ये स्वतः बॉन्ड बनवते. आणि इकडे 2 रिंग आहे, त्या 2 रिंग एकमेकांना जॉईंट होतात, म्हणजे 2 रिंगच्या मध्ये एखादी गोष्ट 2 रिंगच्या मध्ये असेल किंवा 2 गोष्टींच्या मध्ये असेल तर त्याला शब्द काय वापरतात बघा, इंटर. आणि एकाच गोष्टीमध्ये असेल तर काय म्हणणार, इंटर. ओके, इंट्रा आणि इंटर. सो इथं झालेलं बॉन्डिंग एकाच मॉलिक्यूल मधले आहे, त्याला इंटर मॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग म्हणायचं. आणि इथं कोणतं झालंय, येस, इंट्रा. समजलं ना काय म्हणतोय ते? नाही सर. इकडे बघा, इकडे बघा, चल ते जाऊ दे सगळं. महाराष्ट्र आणि गुजरात अशी क्रिकेट मॅच आहे, आणि दुसरी मॅच आहे इंडिया वर्सेस कोण असतं नेहमी, पाकिस्तान. आता इंडिया वर्सेस पाकिस्तान जी मॅच आहे त्याला तुम्ही काय शब्द वापरता, इंटरनॅशनल. इंटरनॅशनल. विदिन द 2 नेशन. इंटर शब्द कधी वापरतात, 2 गोष्टी असल्या तर. आता महाराष्ट्र आणि गुजरात काही वेगळं आहे का इंडियासाठी, नाही. तो इंडिया मधल्याच कंट्री आहे, मग त्या असं एक्झाम्पल असेल तर काय म्हणणार त्याला, नॅशनल. इंट्रा. आणि याला काय म्हणणार, इंटर. ओके, मग तसंच हा जो कंपाऊंड आहे हा एकटाच आहे, रिंग NO2 ते स्वतःच स्ट्रक्चर आहे सगळं. मग एका स्ट्रक्चर मध्ये झालं तर काय म्हणणार, इंट्रा. पण आता इथं बघा, बेन्झिन आहे, OH आहे, NO2 आहे, ही एक स्ट्रक्चर झालं. बेन्झिन आहे, NO2 आहे, OH, किती स्ट्रक्चर झाले, 2. जसं इंडिया आणि पाकिस्तान 2 वेगळ्या कंट्री, तसं या 2 रिंग पण वेगळ्या आहे. मग 2 रिंगच्या मध्ये जर बॉन्डिंग असेल तर काय म्हणणार, इंटर. फरक समजला का, येस नो? येस सर. बाकीचे आता तुम्ही मला सांगा कोणतं बॉन्डिंग स्ट्रॉंग असणार आहे, एकच बॉन्ड बनवलेलं स्ट्रॉंग असणार आहे का 2 बनवलेलं, 2. ओके, म्हणजे आपल्याला जे म्हणायचं होतं ना, की आपण जे आन्सर काढलं होतं त्याच्यामध्ये आपलं पहिल्या आणि तिसऱ्याचं का चुकलं, कारण पहिल्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग होतं आणि तिसऱ्यामध्ये पण होतं. त्यामुळे ऍक्च्युली आन्सर काय येतो, पहिला कोणता येतो, 3, नंतर कोणता येतो, फर्स्ट. सो 3 आला का, रिझन तुमच्या समोर आहे, जो 3 तुमचा दिसतोय तो इकडे राईटला दिलेला आहे, याच्यामध्ये बॉन्डिंग होतं. बॉन्डिंग झाल्याने काय होतं, पहिली गोष्ट मी एकदम सुरुवातीला शिकवली होती, ऍसिड पहिल्यांदा काय देतो, H+. तो दिल्यानंतर खाली तयार काय होतो, कॉन्जुगेट बेस. कॉन्जुगेट बेस. आणि तो कसा असला पाहिजे, स्टेबल. स्टेबल. टेबल. आणि तो स्टेबल सध्याच्या एक्झाम्पल मध्ये कशामुळे झाला, ड्यू टू विच बॉन्डिंग, हायड्रोजन बॉन्डिंग. हायड्रोजन बॉन्डिंग कशाने दाखवलं इथं, डॉटेडनी. मग आता जेवढं हायड्रोजन बॉन्डिंग जास्त तेवढी काय जास्त, स्टॅबिलिटी जास्त. मग सगळ्यात जास्त हायड्रोजन बॉन्डिंग कोणामध्ये, याच्यामध्ये. मग हा कंपाऊंड किती नंबरला दिलेला आहे, 3. आणि हा किती नंबरला आहे, 1. मग 3 आणि 1 मध्ये स्टेबल कोणता आला, 3. सो आन्सर काय आला, 3, 1, 2 आणि 4. समजलं आता, येस नो?